स्वामी समर्थ। आज पौष महिन्यातला रविवार आहे आणि रविवार हा आपला सूर्यदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे। तरी तुम्ही आज आदित्य हृदय स्तोत्र वाचू शकता। तसेच पौष महिन्यामध्ये केलेली सूर्यदेवांची पूजा सुद्धा खूप महत्त्वाची असते। पौष महिन्यातला हा रविवार तुम्ही खंडोबाची सुद्धा सेवा करू शकता। पौष पौर्णिमेला जेजुरी आणि पालीगडावरती मोठा उत्सव साजरा केला जातो आणि म्हणून तुम्ही आज रविवारचं खंडोबाचं टाकाचं पूजन करू शकता, अभिषेक करू शकता, हरिद्रा वाहू शकता, खोबरं वाहू शकता की जेणेकरून आपल्या घरामध्ये अडलेले विवाहाचे प्रश्न सुटतात, नोकरीच्या समस्या सुटतात, कर्जमुक्ती होते, व्यसनमुक्ती होते, आरोग्य लाभतं, आपल्या वंशजांचे, मुलांचे, नातवांचे काही प्रश्न असतील तर ते सुटतात। तर पौष महिना हा जप तप दान ह्याच्यासाठी खूप शुभ मानला जातो आणि ह्या महिन्यात मकर संक्रांती असते। त्याच्यामुळे आपण आपल्या पितरांचं स्मरण करून दान धर्म केला पाहिजे, तुळशीची पूजा केली पाहिजे। पौष पौर्णिमेपासून माघ स्नान प्रारंभ होते। या सर्व सेवांमुळे आपली आध्यात्मिक ऊर्जा वाढते, घरातली नकारात्मकता दूर होते। एक आध्यात्मिक प्रगती झाल्यामुळे आपल्या अडथळे, संकट, अडचणं दूर होतात। शुभ कार्य जे विलंबित आहेत ती व्हायला लागतात, आपली आत्मिक प्रगती होते। आणि म्हणून आज रविवारची तुम्ही सूर्यदेवांची पूजा आणि खंडेरायांची पूजा नक्की केली पाहिजे। आपल्याला काही अनुभव आले असेल तर आम्हाला नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।